शिरसाट यांनी केली आहे। एकूण सांगायचं तर आजच्या घडामोडींनंतर काहीसं थंड बस्त्यात गेलेलं हे प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय। निदा खान ही एमआयएम नगरसेवकाच्या आश्रयाला असल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण सुद्धा आलंय आणि त्यात आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि या संदर्भातच आपला आजचा प्रश्न आहे। प्रश्न पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न आहे, कॉर्पोरेट जेहाद प्रकरणातील निदा खान संबंधी इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशी व्हावी ही मंत्री संजय शिरसाट यांची मागणी तुम्हाला योग्य वाटते का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। जरूर तुमचं मत अजूनही तुम्ही नोंदवू शकता। तर नाशिकच्या टीसीएस या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण पाहूया। हिंदू पुरुष आणि महिलांना नाशिकच्या टीसीएस हिंदू महिला कर्मचाऱ्यांच्या अशा कर्मचाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं मानसिक खच्चीकरण करून त्यांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला। यासाठी स्त्रियांवरती लैंगिक अत्याचार आणि त्यांचा मानसिक छळही केला गेला असे आरोप या प्रकरणामध्ये टीसीएसच्या कर्मचाऱ्यांवर आहेत आणि त्यात आजपर्यंत 6 जण अटकेत होते जे अजूनही अटकेत आहेत। पण निदा खान ही त्यातली मुख्य आरोपी, ती मात्र 25 मार्चपासून फरार होती। सत्र न्यायालयानं नुकताच तिचा जामीन अर्जही फेटाळला होता आणि त्यानंतर पोलीस तिच्या मागावर होते। निदा मात्र छत्रपती संभाजीनगरात लपून बसली होती हे आज उघडकीस आलं। तर आता पाहूया ती कुठे आणि कशी लपली होती, सांगतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कुठे लपली होती निदा खान? त्याचं उत्तर छत्रपती संभाजीनगरचं हे घर आहे आणि या घरामध्ये 1 तारखेपासून ती वास्तव्यास होती। आई, वडील, मावशी, भाऊ आणि ती अशी 5 लोक या घरामध्ये वास्तव्यास होते। खरं तर हे आपण पाहिलं तर घर हे अत्यंत निर्मनुष्य अशा पद्धतीचं आहे। मागे शेती आहे, आजूबाजूला घर नाहीत, कुणालाही संशय येऊ नये, शिवाय हा जो परिसर आहे तो तिथे कुणाचं लक्ष जाणार नाही अशा प्रकारचा परिसर आहे आणि याच ठिकाणी 1 तारखेला ते वास्तव्यास आले होते। पोलिसांच्या अटकेपासून निदा खान लपत होती आपल्या परिवारासह आणि आताही आपण पाहतोय की या घराला या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं आहे आणि इथून कोणीही बाहेर येत नव्हतं। एक व्यक्ती बाहेर यायचा दूध घेण्यासाठी आणि इतर सामान घेण्यासाठी, ते वडील होते आणि त्यात कोणीही घराच्या बाहेर निघत नव्हतं। मात्र पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकला। 5 जण या ठिकाणी वास्तव्यास होते। इथेच ती गेल्या 1 तारखेपासून वास्तव्यास होती आपल्या परिवारासह। मात्र पोलिसांना खबर मिळाली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय। आता नाशिकमध्ये हलवण्यात आलंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। या निदा खानचा शोध गेले काही दिवस कुठे कुठे घेतला जात होता, तिला नेमकी अटक कशी करण्यात आली हेही आता आपण बघणार आहोत। त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला। ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की काय घडलं याच्यावरती एक नजर टाकूया। तर निदा खानच्या अटकेसाठी पोलिसांची 4 पथकं सध्या शोध घेत होती निदा खानचा। 3 पथकं प्रत्यक्ष फील्डवरती होती आणि 4थं पथक तांत्रिक सहाय्यासाठी होतं। नाशिक, पुणे, मुंबई, मुंब्रा या ठिकाणी निदाचा कसून शोध घेतला गेला होता गेले काही दिवस। गेल्या 20 दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडनं शोध सुरू होता। गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकला। निदाला ताब्यात घेऊन ट्रान्झिट रिमांडद्वारे नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। आता मंडळी, निदा खान कुठे लपली होती, तिला अटक कशी झाली हे तर आपण बघितलं, पण या प्रकरणाला एक वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे, तीही आपण पाहूयात। निदा खान ही छत्रपती संभाजीनगरातल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीच्या घरामध्ये लपून बसली होती। पोलिसांना याबद्दल गुप्त माहिती होती, पण निदाच तिथे राहते का नाही याची निश्चिती नव्हती। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मतीन पटेल यांच्यावरती फोकस ठेवला आणि त्यांच्याकडून माहिती मिळवत निदा खान हिच्या मुसक्या आवळल्या। आता नक्की ही सगळी प्रक्रिया कशी होती, कशा पद्धतीने पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पाठपुरावा केला आणि निदा खानला अटक केली हे आपण पाहूयात। पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला। याच्यामध्ये मतीन पटेल यांचा रोल काय होता तेही आपण पाहूयात। पोलिसांनी मतीन पटेलला सुरुवातीला पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवलेलं होतं। निवडणुकीच्या काळामध्ये बॉडीगार्ड त्यांना देण्यात आलेला होता, त्यामुळे त्या संदर्भातलं स्टेटमेंट घ्यायचं आहे असं सांगत त्यांना पोलिसांनी बोलवलं।
मग या प्रकरणाबाबत चौकशी सुरू केली. सुरुवातीला या प्रकरणातनं मतीन हात झटकू लागलाय. नंतर निदा नाही तिचे आईवडील राहतात असं त्यांनी सांगितलं. अधिक चौकशीत नंतर निदा सुद्धा तिथेच असल्याचं त्याने मान्य केलं. याच आधारे पोलिसांनी छापा टाकत निदाला पकडलं. कब्ज हेलो हेलो, देख रहे हो कैसे बादल जैसे लाइट लाइट एकदम फ्रेश और एक्टिव लग रहा हूं? इसका राज है कब्ज से रातों रात राहत. थैंक यू झंडू नित्यम. आज ही ले आइए झंडू नित्यम 100% आयुर्वेदिक कब्जनाशक. मतीन पटेल हे भूखंड व्यावसायिक आहेत आणि 10-12 वर्षांपासून ते एमआयएम पक्षामध्ये सक्रिय आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्यावरती हल्ला केल्याचा आरोप कलीम कुरेशी यांनी केला होता आणि त्याच कुरेशींचा मतीन पटेल यांनी महापालिका निवडणुकीमध्ये पराभव केला. यातूनच ते इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. त्यांची बहीण सुद्धा नगरसेवक आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, मतीन पटेल यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ सुद्धा निवडणुकीपूर्वी व्हायरल झाला होता. असो, आता या पार्श्वभूमीवर मतीन पटेल हे इम्तियाज जलील यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये निदा लपून बसली होती. त्यामुळे इम्तियाज यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी शिवसेना